बाळाला किती दिवस 2-2 तासांनी उठवून दूध पाजायचंय? हा प्रश्न जर तुम्हाला पडत नसेल ना, तर तुम्ही खूप जास्त कन्फ्यूज असाल. पण हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल, तर आयडियली तुम्ही अवेअर मम्मी आहात. तुम्ही अगदी परफेक्ट प्रश्न विचारताय. आपल्याकडे काय होतं माहितीये का, की डिलिव्हरी नंतर डॉक्टर आपल्याला पहिली गोष्ट सांगतो, की बाळाला दर 2 तासांनी तुम्ही दूध पाजलं पाहिजे. हे का सांगितलं जातं? कारण नवीन आईला अजून स्वतःला अंदाज नसतो, की बाळाला किती वेळानंतर पाजायचं. दुसरं, बाळ जर लेबरची प्रोसेस, डिलिव्हरी प्रोसेस हे सगळं करून बाहेर आलेलं असतं. कित्येकही वेळा बाळं खूप लांबडी झोपतात आणि मग घरचे म्हणतात, जेवढं बाळ झोपतं ना, तेवढं त्याच्यासाठी चांगलं. पण त्या चक्करमध्ये बाळाला दूध पाजलं जात नाही. त्यामुळे पिल्लू डिहायड्रेट होऊ शकतं. डिहायड्रेट होऊ शकतं म्हणजे काय? बाळाला जेवढं न्यूट्रिशन मिळायला पाहिजे, तेवढं न्यूट्रिशन बाळाला मिळत नाही. ज्याला आपण म्हणतो पिल्लू डिहायड्रेटच झालंय. त्यामुळे बाळाचं वेट लॉस होऊ शकतो. म्हणून तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यायची असते, की पहिले काही दिवस बाळाला दर 2 तासांनी म्हणजे अगदी 2 तासांनी नाही. 2चं 3 तास झालं तर फरक नाही पडत. पण बाळाला उठवून दूध पाजलं पाहिजे. किती दिवस शा? पहिले 4-5 दिवस. पहिल्या दिवशी एकदा शू झाली पाहिजे, दुसऱ्या दिवशी 2दा शू झाली पाहिजे, तिसऱ्या दिवशी 3दा, चौथ्या दिवशी 4 वेळा, 5व्या दिवशी 5 वेळा आणि मग 5व्या दिवसापासून पिल्लू 6 महिन्याचं होईपर्यंत दररोज 5 वेळा बाळाला शू झालीच पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे बाळासाठी. पण तुम्हाला माहितीये का, बाळाला जेव्हा 5 वेळा शू होते, तेव्हा आपल्याला हे कळतं, की बाळाला दूध मिळतंय. आणि आपण काय करतो, नाही मला कळत नाही ब्रेस्टमधून किती दूध दिले म्हणून मी फॉर्म्युला मिल्क देते, तर ते नाही द्यायचं. जर तुम्ही बाळाला फॉर्म्युला मिल्क देत असाल, तर बाळाला 2-2 तासांनी उठवणं तुमच्यासाठी खूप अवघड होईल. तर ती गॅप तुम्ही 2.5-3 तासावरती पण घेऊन जाऊ शकता. पण जर ते ब्रेस्ट फीडिंग असेल, तर 2-2 तासांनी उठवून दूध पाजायचं. पण एकदा 5 दिवस झाले, की तुम्हाला शेड्यूल उलटं करायचं. म्हणजे काय? दिवसा तुम्ही बाळाला दर 45 मिनिटानंतर किंवा मॅक्सिमम 2.5 तासानंतर एकदा दूध पाजू शकता. म्हणजे दिवसा तुम्हाला कधीच गॅप 2.5 तासापेक्षा जास्त नाही. माझं बाळ उठतच नाही, आम्ही खूपच प्रयत्न करतो, ते झोपूनच राहतो. मग आम्ही काय केलं पाहिजे? तर तुम्हाला डायपर नाही घालायची आहे, झोळी पाळणा नाही वापरायचा आहे, बाळाला पूर्ण दिवस गुंडाळून नाही ठेवायचं. म्हणजे थोडक्यात काय, अशी कोणतीही गोष्ट करू नका ज्याने तुमचं बाळ खूप लांब झोपेल आणि दिवसा तुमचं बाळ सू झाली तर उठेल, गॅसेस पास करायचे असेल तर उठेल, भूक लागली तर उठेल. तर बाळाने उठलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट काय, जे बाळ दिवसा सारखं सारखं उठतंय आणि दिवसा भरपूर जेवतंय, म्हणजे पिल्लू दर थोड्या वेळानंतर दूध पितंय, दर थोड्या वेळानंतर व्यवस्थित जेवतंय, त्याच्यामुळे काय होतं, बाळाला रात्री जी झोप लागते ती चांगली लागते आणि बाळाला रात्री जी भूक लागते ती कमी लागते. सो दिवसा जे बाळ 45 मिनिटं ते 2.5 तासाच्या गॅपनी जर पीत असेल, तर तुम्ही बाळाला रात्री 4 ते 5 तासापर्यंत झोपू देऊ शकता. म्हणून बाळ 2 महिने झाले, 2.5 महिने झाले, 3 महिने झाले, अजून पण तुम्ही 2-2, 3-3 तासांनी घाबरून जर बाळाला उठवून दूध पाजत असाल, तर हे आपल्याला बंद करायचं. इट्स नॉट गुड, इट्स नॉट राईट आणि त्याची गरज पण नाही. म्हणजे मला रिसेंटली एक आईने सांगितलं, की माझं बाळ 2.5-3 महिन्याचं आहे. मी 3 तासापर्यंत थांबते, पण 3 तासानंतर तर शेवटी मी बाळाला उठवते आणि पाजते. तर मी तिला सांगितलं, तुझं बाळ छान पितं का श्रेया? नाही श्रेया, ते इतकं झोपेत असतं, की मला 1-1 तास लागतो बाळाला उठवायला. म्हणजे काहीतरी चुकतंय की नाही ते. शेवटी त्या माणसाचं बाळ आहे. तुम्ही किती 1-1 तास उठवणार आहे बाळाला? उलटं पण तेवढंच तथ्यमत्य आहे. जर तुम्ही दिवसा बाळाला लांबडं झोपू देत असाल, मग अंघोळीनंतर माझं बाळ 4-5 तास झोपतंय किंवा संध्याकाळी माझं बाळ 4-5 तास झोपतंय, तर तुम्हाला जाणवेल की ते बाळ अख्खी रात्र दर 1.5-2 तासांनी उठून दूध पितं. आणि मग आपण काय म्हणतो, माझं बाळ दिवसा छान झोपतं आणि माझं बाळ अख्खी रात्र दूध पितं. दिवसा दूध पित नाहीये ना, म्हणून ते अख्खी रात्र जागून दूध मागतं. म्हणून बाळाला दिवसा लांबडं झोपू देऊ नका, रात्री लांबडं झोपू द्या आणि दिवसा बाळाला हा रूल पाहिजे तो फॉलो करा. 1.5 ते 2.5 तासानंतर एकदा मला बाळाला दिवसा पाजायचं आणि रात्री मला 3 ते 5 तासाच्या मध्ये एकदा पाजायचं. याचा तुमच्यासाठी तर फायदा होईलच, पिल्लूसाठी खूप महत्वाचा फायदा असतो. कधी कधी आई म्हणतात, की माझ्या बाळाने कमी पिलं, माझं बाळ उपाशी राहिलं, माझ्या बाळाचं वेट लॉस झालं, तर मी काय करू? सिंपलची गोष्ट आहे, बाळाचं दर आठवड्याला आपल्याला 150 ग्रॅम वजन वाढलेलं पाहिजे आणि बाळाला दिवसाला 5 वेळा तरी शू झाली पाहिजे. या 2 गोष्टी तुम्ही जोपर्यंत टिक करताय, तोपर्यंत हे मनात आणू नका ब्रेस्ट जड नाही वाढते, ब्रेस्ट लीक नाही होते, ब्रेस्ट सॉफ्ट नाही वाढते.
त्यापैकी कोणत्याही गोष्टीला मनात आणायची गरजच नाहीये तुम्हाला. या काही बेसिक गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला त्रास होणारच नाही. बाळ पण खूप व्यवस्थित वाढेल आणि आईला पण टेन्शन नाही येणार. तुम्हाला जर एखादा प्रश्न असेल ज्याचं तुम्हाला वाटतंय आणि उत्तर दिलं पाहिजे किंवा आपण त्याच्याबद्दल व्हिडिओ केला पाहिजे, तर मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला मायदुजाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मी ते लिंक टाकते, myduja.com वरती व्हिजिट करा. आपल्याकडे कोर्सेस आहेत, प्रेग्नन्सी, ब्रेस्ट फिडिंग, बाळाची झोप, तुमचं वेट लॉस, स्टॉप ब्रेस्ट फिडिंग, तुमच्या बाळाचे खाण्यापिण्याचे टँट्रम्स, बाळाला खाणंपिणं कसं इंट्रोड्यूस केलं पाहिजे, प्लस खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. तुम्हाला छान वाटेल ते बघून, कारण ते घरी बनवलेले प्रोडक्ट्स आहेत, हेल्थ पण देतात आणि न्यूट्रिशन पण देतात. तर नक्की चेक करा. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.